ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य. कितीही दुर्दैवी मनुष्य असला तरीही सकाळी 3 ते 6 वाजेच्या दरम्यान ब्रह्ममुहूर्तामध्ये हे करा, तुम्हाला जे हवे असेल ते मिळेल. एकदा माता पार्वतींनी भगवान शिवांना विचारले, स्वामी, मी पाहिले आहे की कितीही अभागी मनुष्य असला तरी तो सकाळच्या ब्रह्ममुहूर्तात उठला तर तो खूप सुखी राहतो. असे का आहे? मला ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य सांगा. तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे देवी, मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देईन. कृपया ही कथा लक्षपूर्वक ऐका आणि जोही मनुष्य ही कथा पूर्ण ऐकेल तो कधीही ही संधी आपल्या हातून जाऊ देणार नाही. ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य समजून त्याचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. भगवान शिव कथा सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात, खूप काळापूर्वीची गोष्ट आहे. काशीमध्ये दिनू नावाचा एक मुलगा राहत होता. तो मुलगा खूप चांगला होता, पण एक वाईट सवय होती की तो उशिरापर्यंत झोपून राहायचा. त्याला जागे करण्यासाठी घरचे बरेच प्रयत्न करायचे, पण तो रोज सकाळी उशिरा उठायचा. तो मुलगा कधीही सकाळी 9 वाजण्यापूर्वी उठायचा नाही. जेव्हा तो लहान होता तेव्हा घरच्यांनी विचार केला की तो मोठा झाला की त्याची ही सवय सुधारेल, पण जसा जसा तो मोठा होत गेला त्याची ही सवय अजूनच खोलवर रुजत गेली. जग जरी उथलपुथल झाले असले पण तो मुलगा कधीही लवकर उठायचा नाही. त्याच्या वडिलांना त्याच्या या सवयीमुळे खूप त्रास होत होता. त्या मुलाला अनेक नकारात्मक शक्तींनी घेरले होते. तो सगळ्यांना उलट उत्तर द्यायचा आणि दिवसभर उदास राहायचा. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावरही झाला होता. जेव्हा त्या मुलाला हे समजले की त्याचे सर्व मित्र यशस्वी झाले आहेत तेव्हा तो अजूनच चिंतेत पडला आणि देवाला दोष देऊ लागला. तो वारंवार म्हणायचा, माझे नशीबच खराब आहेत. परंतु त्याचे वडील चांगलेच जाणून होते की त्या मुलाच्या अपयशी होण्यामागे नेमके काय कारण आहेत. भगवान शिव म्हणाले, हे देवी, एके दिवशी त्याच्या वडिलांना एका संन्याशाबद्दल कळले. त्यांनी त्वरित आपल्या मुलाच्या समस्येबाबत त्या संन्याशाकडे जाण्याचा निर्णय घेतला. संन्याशाने मुलाच्या सवयीबद्दल ऐकून सांगितले, उद्या तुम्ही तुमच्या मुलाला आश्रमात येण्यास सांगा. मुलाच्या वडिलांना माहिती होते की जर ते थेट मुलाला संन्याशाशी भेटण्यासाठी सांगतील तर तो कधीच तयार होणार नाही. त्यांनी आपल्या मुलाला बोलावून विचारले, तुझे सर्व मित्र जीवनात यशस्वी झाले आहेत, काय तुला यशस्वी व्हायचे नाही का? मुलाने उत्तर दिले, हो, नक्कीच व्हायचे आहे बाबा, पण मी जेव्हा माझ्या मित्रांना त्यांचं यशाचं रहस्य विचारतो तेव्हा ते काहीच सांगत नाही. भगवान शिव म्हणाले, हे देवी, तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितले की मला हे रहस्य समजले आहे की ते सर्व काय यशस्वी होत आहेत. तेव्हा मुलाने मोठ्या उत्सुकतेने विचारले, काय समजले आहे बाबा, कृपया मला सांगा. त्याच्या वडिलांनी सांगितले, उद्या सकाळी तुला एका संन्याशाच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटायचे आहेत. जर तू तिथे वेळेत पोहोचलास तर संन्याशी तुला असा मंत्र सांगतील ज्यामुळे तू यशस्वी होशील, पण एक अडचण आहे. मुलाने म्हटले, बाबा, मी रात्री जागत राहील आणि सकाळी संन्याशाशी भेटून येईन. त्याच्या वडिलांनी म्हटले, ठीक आहे, तू तिथे जाऊन त्या संन्यासाच्या आज्ञेचे पालन कर. वडिलांनी गोष्ट ऐकून मुलगा खूप खुश झाला. जीवनात पहिल्यांदा तो रात्री जागा राहिला, पण थोड्याच वेळात त्याला झोप लागली आणि तो झोपून गेला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला कळले की संन्यासाची भेटण्याची वेळ संपली होती. त्याच्या वडिलांनी मुलाकडे पाहिले आणि म्हणाले, तू जीवनात कधीच यशस्वी होणार नाहीस, जा आणि झोप. वडिलांचे हे बोलणे ऐकून मुलाला खूप दुःख झाले. त्याने मनातच स्वतःला आव्हान दिले की उद्या सकाळी तो संन्यासाशी नक्कीच भेटेल. त्याने आपल्या पायात एक छोटा जखम करून घेतला, ज्यामुळे वेदनेमुळे त्याला रात्रभर झोप लागली नाही. भगवान शिव म्हणाले, हे देवी, हा पहिला असा प्रसंग होता जेव्हा त्याने आपल्या जीवनात पहिल्यांदा सूर्योदय पाहिला. तो लगेचच तयार होऊन संन्यासाशी भेटण्यासाठी निघाला. आज त्याचा अनुभव काहीसा वेगळाच होता. तो खूप शांत अनुभवत होता. चालत चालत तो मुलगा संन्याशाच्या आश्रमात पोहोचला आणि त्याने पाहिले की संन्याशी आणि त्यांचे सर्व शिष्य ध्यानधारणा करत होते. जेव्हा ध्यानाचा काळ संपला तेव्हा मुलगा संन्याशाकडे गेला आणि त्यांना प्रणाम करून म्हणाला, तुमच्याकडे असा कोणता मंत्र आहे ज्यामुळे मी यशस्वी होऊ शकतो? कृपया तो मला सांगा. मला माझ्या मित्रांप्रमाणेच यशस्वी व्हायचे आहेत आणि चांगले जीवन जगायचे आहेत. तेव्हा संन्याशी हसून म्हणाले, अच्छा, तर तू तो मुलगा आहेस ज्याच्या वडिलांनी मला भेट दिली होती आणि तुझ्याबद्दल सर्व काही सांगितले होते. मी तुला तो मंत्र नक्कीच सांगेन. परंतु मुलाने परंतु शब्द ऐकला आणि तो घाबरला. त्याने विचारले, परंतु काय गुरुदेव? तेव्हा संन्याशी म्हणाले, मी तुला तो मंत्र सांगेन, पण पुढील 21 दिवसांपर्यंत तुला माझ्या आज्ञा पाळाव्या लागतील. मी तुला तो मंत्र 21 दिवसांनंतर सांगेन.
तोपर्यंत मी तुला जे काही काम सांगेन ते तुला करावे लागेल. जर तू अपयशी ठरलास तर किंवा कामाच्या दरम्यान तुझा संकल्प मोडला तर त्या मंत्राचा परिणाम होणार नाही. दृढ निश्चयाने मुलाने म्हटले, मला तुमच्या सर्व आज्ञा मान्य आहेत. पुढील 21 दिवसांसाठी मी तुमचा शिष्य आहे. तुम्ही जे काही सांगाल ते मी करीन. मला केवळ त्या मंत्रांबद्दल जाणून घ्यायचे आहे. तेव्हा संन्याशाने मुलांना सांगितले, ठीक आहे, उद्यापासून तुझे काम सुरू होईल. तू याच आश्रमात निवास करशील. मुलगा आश्रमात राहायला तयार झाला. संन्याशाने म्हटले, येथे राहताना तुला ब्रह्ममुहूर्तात उठावे लागेल आणि इतर शिष्यांप्रमाणे ध्यान आणि तप करावे लागेल. तसेच आश्रमातील कामांमध्येही मदत करावी लागेल. लक्षात ठेव, हा संकल्प मोडू नये. भगवान शिव म्हणाले, हे देवी. आता मुलगा संन्याशाच्या गोष्टींना सहमत झाला आणि दुसऱ्या दिवशीपासून त्याच्या कामाच्या दिवसाची सुरुवात झाली. यावेळी त्याने दृढ निश्चय केला, पण 1 आठवडा संपल्यानंतर त्याचा संकल्प मोडला आणि तो 8व्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहिला. जेव्हा तो झोपेतून जागा झाला तेव्हा त्याने म्हटले, माझ्याकडून किती मोठी चूक झाली आहे. तो रडत रडत संन्याशाकडे गेला आणि म्हणू लागला, हे गुरुदेव, माझा संकल्प मोडला. आता मी कधीच यशस्वी होणार नाही. संन्याशाने त्याला समजावत सांगितले, एकदा पुन्हा सुरुवात कर, पुन्हा संकल्प कर. मग मुलाने संन्याशाला विचारले, सकाळी उठणे इतके आवश्यक का असते आणि येथे सर्व लोक इतके लवकर का उठतात? तेव्हा संन्याशाने मुलाला समजावत सांगितले, सकाळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात उठण्यामागे खूप मोठे विज्ञान आहे. मुलाने म्हटले, कृपया मला ते विज्ञान समजावून सांगण्याची कृपा करा. संन्याशाने म्हटले, रात्र 4 प्रहारांमध्ये विभागलेली आहे. पहिला रुद्रकाल, ज्याचा काळ रात्री 6 ते रात्री 9 पर्यंत असतो. दुसरा राक्षस काल, ज्याचा काळ रात्री 9 ते 12 पर्यंत असतो. तिसरा गंधर्व काल, ज्याचा काळ रात्री 12 ते 3 पर्यंत असतो. आणि शेवटी जो प्रहर असतो त्याला मनोहर काल म्हणतात. यालाच ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत बेला असेही म्हणतात. याचा काळ पहाटे 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असतो. हा तो काळ असतो जेव्हा संपूर्ण जगातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय अवस्थेत असतात आणि सकारात्मक शक्ती सक्रिय असतात. ब्रह्ममुहूर्त म्हणजेच देवमुहूर्त. ब्रह्ममुहूर्ताचा अर्थ देवतांचा काळ असतो. संन्याशी पुढे सांगतात की या काळात देवता पृथ्वीवर विचरण करीत असतात आणि जागृत मनुष्यावर त्यांचा अत्यंत सकारात्मक प्रभाव पडतो. ब्रह्ममुहूर्त हा असा काळ असतो की ज्यामध्ये मनुष्याचं मन शांत असतो आणि कोणतेही विचार नसतात. या काळात जर व्यक्ती आपले पुस्तक उघडून अभ्यास करते तर त्यांना सर्व काही लवकर लक्षात येते आणि ते दीर्घकाळ लक्षात राहते. हा असा काळ आहे ज्यात आपण ध्यान समजण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आश्रमातील सर्व शिष्य आणि जगातील ज्ञानी लोक ब्रह्ममुहूर्तात उठतात. प्राचीन काळात प्रकाशाचा कोणताही स्रोत नसल्यामुळे लोक आपला दिवस सूर्यास्ताच्या समाप्तीसह आणि सूर्योदयाच्या प्रारंभासह करीत असत. हा एक मार्ग आहे ज्याद्वारे मानवी जीवन निसर्गाशी सुसंगत चालते. मग त्या मुलाने म्हटले की ठीक आहे, मी उद्यापासून माझा संकल्प पुन्हा सुरू करतो, पण ब्रह्ममुहूर्तात उठून मला काय करावे लागेल? संन्याशाने म्हटले, ठीक आहे, मी तुला सांगतो की ब्रह्ममुहूर्तात काय करावे आणि कसे करावे. सर्वप्रथम उठल्यावर धरती मातेला पाय ठेवण्यापूर्वी तिचे वंदन करावे आणि आपल्या दोन्ही हातांना जोडून ईश्वराचे आभार मानावे की त्यांनी तुम्हाला आजचा सूर्य उगवताना पाहण्याची संधी दिली आहे. त्यानंतर नित्यकर्म आणि आंघोळ केल्याने शरीराचीच नव्हे तर मनाचीही शुद्धता वाढते. आंघोळ केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया असते. ब्रह्ममुहूर्तात ध्यानाची अवधी 21 दिवस असते. या विधीचा उपयोग तेव्हा केला जातो जेव्हा आपण आपली कोणतीही मनोकामना पूर्ण करू इच्छितो. हा असा काळ असतो जेव्हा व्यक्ती आपल्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्यावर काम करतो. भगवान शिव म्हणाले, हे देवी, पुढे तो संन्याशी सांगतो, आज्ञाचक्र 2 भुवयांच्या मध्ये असते. हे संकल्पाचे स्थान असेही म्हणतात. जर या चक्रावर ध्यान केंद्रित केले गेले आणि आपली मनोकामना पुन्हा पुन्हा उच्चारली गेली तर केवळ 21 दिवसात ती मनोकामना पूर्ण होते. जर तुमच्या मनात कोणतीही अपूर्ण मनोकामना असेल आणि तुम्हाला ती पूर्ण करायची असेल तर ती मनोकामना स्पष्टपणे ठरवा. तुम्हाला काय हवे आहे हे नक्की करा. त्यानंतर ध्यानाची विधी सुरू करा. ब्रह्ममुहूर्तात आंघोळ केल्यानंतर एक असे स्थान निवडा जिथे वायूचा प्रवेश होतो. ध्यानात शुद्ध प्राणवायूचे असणे आवश्यक आहे. ध्यानाच्या स्थितीत पाठीचा कणा सरळ असावा, तसेच मानही सरळ असावी. सुखासनाच्या स्थितीत दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून डोळे बंद करून बसा. हातांच्या मुठी बंद करा
आणि 2 ते 3 मिनिटं संपूर्ण शांत राहा. जेव्हा तुमचे शरीर स्थिर होईल आणि श्वासही शांत होईल, तेव्हा नंतर तुमचे सगळे लक्ष आज्ञाचक्रावर लावा. या दरम्यान लांब श्वास घ्या आणि श्वास धरून ठेवा. यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात पुन्हा पुन्हा म्हणा आणि मनातून इष्टदेव, देवी देवता आणि गुरुजनांचं चिंतन करा. त्या संन्याशाने सांगितले की जेव्हा श्वास रोखणे कठीण होईल तेव्हा हळूहळू श्वास बाहेर सोडा. श्वास नाकाने भरावा आणि तोंडाने बाहेर सोडावा. ही प्रक्रिया 3 ते 4 वेळा प्रत्येक दिवशी करा. असे दररोज केल्याने तुमची मनोकामना तुमच्या अवचेतन मनापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि इच्छा लवकर पूर्ण होतील. आज्ञाचक्र सक्रिय होते आणि आपल्या इच्छांना पूर्ण करते. श्वास रोखून ठेवताना शरीरात आपत्कालीन स्थिती निर्माण होते, ज्यामुळे तुम्ही निरर्थक विचार आणि चिंतन टाळू शकता. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी ईश्वराची विशेष कृपा असते आणि जो कोणी व्यक्ती यावेळी आपल्या मनोकामनेचा पुनरुच्चार करतो त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. भगवान शिव म्हणाले, हे देवी, अशा प्रकारे संन्याशाने त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व सांगितले. पुढील 21 दिवस त्या मुलाने मोठ्या मनाने ही प्रक्रिया अंगीकारली. आता तो अत्यंत शिस्तबद्ध आणि शांत स्वभावाचा झाला होता. त्या मुलाने जसेच आपला संकल्प पूर्ण केला त्यानंतर तो मोठ्या प्रसन्न भावनेने संन्याशाकडे गेला आणि म्हणाला, हे गुरुदेव, मी 21 दिवसांचा संकल्प पूर्ण केला आहे. कृपया आता मला यश मिळवण्याचा मंत्र सांगा. तेव्हा संन्याशाने हसून म्हटले, गेल्या 21 दिवसांपासून तू जो अभ्यास करीत आहेस तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे. जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तात उठून योग्य प्रकारे ध्यान प्रक्रिया करतो तो जीवनात कधीच अपयशी होऊ शकत नाही. तुला ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य समजले आहे. आता तू हे जीवनभर कर. तुला जीवनातील उद्दिष्ट आणि यश दोन्ही मिळतील. त्या मुलाने संन्याशाचे आभार मानले आणि ब्रह्ममुहूर्ताच्या नियमांचे पालन जीवनभर करण्याचे वचन दिले. भगवान शिव म्हणाले, हे देवी, आता तुम्हाला कळलेच असेल की ब्रह्ममुहूर्तात काय होते. मग माता पार्वती म्हणाल्या, हे स्वामी, आता मला ब्रह्ममुहूर्ताचे संपूर्ण ज्ञान झाले आहे. असे म्हणून माता पार्वतींनी भगवान शिवांना प्रणाम केले. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.